नागपूरमध्ये लाडली बहीण योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये लाडली बहिणीची योजना अर्ज आले। मोठ्या प्रमाणामध्ये मी आकडा सुद्धा सांगतो, त्यांचे अर्ज मान्य झाले आणि लाडली बहिणी योजनेतून त्यांना फायदा होतो आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उभाटाचे काही कार्यकर्ते, नेते, मुख्यतः नेते हे मित्रांना हाताशी पकडून या योजनेच्या विरोधामध्ये हायकोर्टात जाऊन या ठिकाणी याच्यावर पुन्हा बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे। लाडली बहीण योजनेमध्ये घरकाम करणारी किंवा सामान्य घरातील महिलेला तिच्या संसारात थोडाफार हातभार लागून आणि महिलांचं सक्षमीकरण व्हावं, सबलीकरण व्हावं, सन्मानपूर्वक तिला जगता यावं, तिच्यामध्ये शैक्षणिक दर्जा तिच्या घरच्या मुलीचा उंचावावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलेली ही योजना आहे। मी माननीय एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार दादांचं जिल्हा भाजपच्या वतीनं अभिनंदन करतो आणि काँग्रेसवाल्यांनी नागपूर जिल्ह्यातल्या सर्व लाडल्या बहिणींची माफी मागावी, जाहीर माफी मागावी, आपलं नाक रगडावं अशा प्रकारची मागणी करतो। नेत्याचं नाव काय, त्यांचं नाव काय आहे? अनिल वडपल्लीवार हे ते पिटिशन टाकणारे आपल्या जिल्ह्यातील सर्वांना माहीत असलेले